गो नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण HDFC बँक बद्दल काय करायचे, त्याचा अगर जर तुमच्याकडे पोर्टफोलिओ आहे तर तो ठेवायचा का नाही ठेवायचा, तो स्टॉक काढायचा आहे का कधी परचेस करू, या गोष्टीबद्दल आपण त्याच्याबद्दल ॲनालिसिस करणार आहोत. जर तुमच्याकडे जर स्टॉक असेल HDFC बँकचा तर तुमच्याकडे किती रुपयाला तुम्ही घेतलाय जरूर कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देईल आणि आपण बघू शकतो की प्रॉफिट तेव्हा घ्यायला पाहिजे का नाही. असं करू नका की स्टॉक घेऊन ठेवले आणि नंतरच मी आयुष्यात कधी विकणारच नाही आणि मग ते लॉंग टर्म वगैरे. मी सांगतो तुम्हाला, लॉंग टर्म जे लोक बोलतात ना, त्या लॉंग टर्मचा अर्थ असा असतो की त्याला काहीतरी टाइम पाहिजे ना, की लोकांना कळत नाही म्हणून त्याला ते लॉंग टर्म म्हणतात, असं असतं. तर लोकांचं ऐकू नका, वेळोवेळी प्रॉफिट घेतला गेला पाहिजे मार्केटमधनं. जर तुम्ही प्रॉफिट बुकिंग केली नाही तर 5-5 वर्ष मार्केट जेव्हा खाली जातं तेव्हा तुमचे बनलेले पैसे तुमच्या हातात येत नाहीत. तर तसं करू नका, वेळोवेळी प्रॉफिट बुकिंग करा. परत शेअर आपल्याला स्वस्त प्राइसमध्ये मिळत असतो तरच त्याला शेअर ट्रेडिंग म्हणतात ना. बघ, ट्रेडिंग नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणतात ना. ठीक आहे, शेअरला पोर्टफोलिओला ट्रेडिंग प्रमाणे नाही करायचं हे मला समजतंय. ट्रेडिंगचा अर्थ एकदम शॉर्ट पिरियड होतो ना, मी शॉर्ट पिरियड नाही म्हणत आहे, पण कमीत कमी तुम्ही 4 वर्षापासून होल्ड केला आहे तर चांगली रॅली दिली तुम्ही. आपण 2 मिनिटात चार्ट बघूया. एवढी मोठी रॅली दिली मार्केटने. रॅली म्हणजे काय की एवढा मोठा मार्केटने एक ट्रेंड बनवून दिला तुम्हाला. आता हा प्रॉफिटचं कधी घेणार नाही तर मग ह्याच्यामध्ये पैसे टाकले कशाला होते आपण. लोक प्रॉफिटच घेत नाही, मला हे कळत नाही. लोक लॉस घ्यायला तयार असतात पण प्रॉफिटमध्ये काय करतात, नाही राहू दे, अजून तो वाढेल, अजून तो वाढेल. कधी वाढेल, किती वाढेल. प्रॉफिटचं घेतलाच नाही गेला तर आपण पैसे लावले कशाला याच्यामध्ये, बरोबर. त्यामुळे वेळोवेळी प्रॉफिट घेणं गरजेचं आहे. खूप लोक विकत नाहीत, त्यामुळे नंतर मग त्यांना येस बँक सारखा होतो विषय. आता HDFC बँक बरोबर होणार नाहीये, मला माहिती आहे ते, अजून तरी याच्याबद्दल काही नाहीये. पण येस बँकवाले लोकांनी 10-12 लाख रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून ठेवले. माझ्याकडे स्टुडंट्स येतात ना, ते म्हणतात सर येस बँक बद्दल काय केलं पाहिजे. म्हणजे येस बँकचं आता काय, किती 2018-19ला ती पडली, 18ला हाय मारला, 19ला पडली, 19 नाही 20ला पडली, 18-19 त्यांनी बुलिश होता. तुम्ही प्रॉफिट का नाही घेतले. सर आम्हाला वाटलं तो 500 रुपये जाईल, आम्हाला वाटलं तो 1000 रुपये जाईल. मला आता 10 रुपये चाललाय, 20 रुपये चाललाय. ठीक आहे, मग सर आता आम्ही त्याला सोडून दिलं. मग काय उपयोग झाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी, हे लक्षात घ्या. कधी पण थोडा प्रॉफिट घेतला गेला पाहिजे. भले तुम्ही सगळे नका विकू, पण थोडा घेतला गेला पाहिजे. तर HDFC बँक सगळ्यात प्रॉब्लेम मोठा आहे की सगळ्यात कॉस्टली स्टॉक्स आहे बँकिंगमध्ये. सगळ्यात महागडा 20.7चा PE आहे त्याचा, आणि इंडस्ट्री पी 12-13च्या आसपास चाललेला आहे. ठीक आहे, खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक, कारण ब्रँड आहे बँकिंग क्षेत्रातला. त्याच्यामध्ये 21.1 CAGRचा रिटर्न स्टॉकने काढून दिला आहे 5 वर्षामध्ये. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे बँकिंगची रॅली येऊन गेलेली, त्यानंतर पण त्यांनी निफ्टी बरोबर चांगला परफॉर्म केलेला आहे. निफ्टी 17-18 पर्यंत चालली मागच्या वर्षी, म्हणजे मागच्या काही काळामध्ये. मागच्या वर्षीमध्ये निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. यांनी 21चा CAGR मेंटेन केला. बँकिंगमध्ये सगळ्यात मोठा प्लेअर. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे. अच्छा, अजून एक गोष्ट चांगली की डिव्हिडंड पण दिलेला आहे. 23.3%चा डिव्हिडंड पण वाटलेला आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे. हां, सगळ्यात जास्त महाग आहे. 20 टाइम्स बोललो का मी मगाशी, सॉरी, ते 2.8 टाइम्स होतं. बुक व्हॅल्यूच्या 8 टाइम्स आहे. महागडा स्टॉक आहे. त्यानंतर 27,80,000 कोटीचं कॉन्टिजेंट लायबिलिटी, म्हणजे इट मे हॅपन और मे नॉट हॅपन. म्हणजे बँकेला ते पैसे देऊ शकतात, म्हणजे कन्फर्म लायबिलिटी नाही आहे तर ठीक आहे, या नॉर्मली असतात, कारण काही केस वगैरे असतात कंपनीवर, तर त्यामध्ये होत राहतं. पियर कंपॅरिझनमध्ये सगळ्यात मोठा प्लेअर HDFC बँक, नंतर येतो ICICI, कोटक, ॲक्सिस, IDB व्यापार खाली. इंडसइंड बँकचा सगळ्यात जास्त महागडा PE आहे, 49चा आहे. पण 49चा जरी असला तरी इंडसइंड बँकच्या समोर HDFC बँक हा मोठा ब्रँड आहे. इंडस्ट्री PE सगळ्यांचा 12.70 चालला आहे आणि हा 20चा चालला आहे, जवळपास 21 आता. म्हणजे हा फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की HDFC बँक महागडी आहे. ठीक आहे, कम्पेअर टू इंडस्ट्री. पण त्याच्यामध्ये ICICI पण आहे, ही पण, हा पण जास्त महागडा आहे. कोटक महिंद्रा पण जास्त महागडा आहे. ठीक आहे, ॲक्सिस बँक पण कमी आहे. पण जर तुम्ही बघितलं तर HDFC बँक मोठा प्लेअर आहे आणि तो जवळपास 8 पॉईंट्सनी महागडा आहे. जर आपण प्रॉफिटेबिलिटी जर बघितली तर प्रॉफिट इयर ऑन इयर ग्रोथमध्ये त्यांनी भरपूर पैसे कमवत आहेत. चांगले बँकिंगचं, त्यांच्याकडे बँकिंगमधनं आलेले पैसे जास्त आहेत. ठीक आहे, बँक खूप सारे प्रोडक्ट्स विकते ना. बँक तुम्हाला म्युच्युअल फंड पण विकते, इन्शुरन्स पण विकते. बँक तुम्हाला काय म्हणतात, तुमचे आउटस्टँडिंग जे काय ते छोटे मोठे लोन असतात, त्यानंतर तुम्हाला काही सर्व्हिसेस देते.
फॉर एक्झाम्पल एखाद्या लँडलॉर्डला पैसे पे करायचे तर ते तुमच्या वतीने पे करते, तर तुमच्याच अकाउंटमधनं पे करते, त्याचे बँक चार्जेस पण घेत असतात आपल्याकडनं. तर असे खूप बँकेचे रेव्हेन्यू मॉडेल्स असतात. तर त्याच्यामध्ये फक्त निव्वळ जो त्यांचा रेव्हेन्यू आहे त्यांच्या ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीमधनं, म्हणजे त्यांच्या मेन बँकिंग बिझनेसमधनं, तो आहे जवळपास या मागच्या फायनान्शियल इयरचा 3,36,000 कोटी. चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगला वाढलेला आहे तो. कॅश फ्लोमध्ये जर तुम्ही बघितलं तर कॅश फ्लो अनालिसिस सगळ्यात महत्त्वाचा असतो. मी तर म्हणतो प्रॉफिटेबिलिटी आणि बॅलन्स शीटपेक्षा कॅश फ्लो बघायचा कधी पण. कॅश फ्लो कधी पण कामाला येतो. कंपनीची ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे बँकिंग ऍक्टिव्हिटी जी आहे त्यातनं कंपनीनी यावर्षी 19,000 कोटीवरनं डायरेक्ट उडी मारून 1,27,000 कोटीला ऑपरेटिंगचे पैसे आलेत. प्रॉफिट बिफिट काही नसतो, पैसे किती आले हे महत्त्वाचं असतं. तर 1,27,000 कोटी बँकेमध्ये बँकेच्या बँक अकाउंटमध्ये आलेले आहेत त्यांच्या मेन ऍक्टिव्हिटीमधनं, विच इज बँकिंग. आणि म्हणजे चांगली गोष्ट आहे ही. बँकिंगच्या धंद्यामधनं चांगले पैसे काढतात ते लोक. त्यानंतर इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीमधनं केलं तर निगेटिव्ह आहे. अरे इन्व्हेस्टिंग निगेटिव्ह आहे. अरे याचा अर्थ त्यांनी एक्सपान्शन केलेलं आहे, खूप साऱ्या ब्रांचेस ओपन केल्या. 16,000 कोटी मागच्या वर्षी पॉझिटिव्ह होते इन्व्हेस्टिंगमधनं, रिटर्न झाले असतील. या वर्षी त्यांनी निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे काही नाही, एक्सपान्शन ऍक्टिव्हिटी चांगलं आहे, अजून ब्रांच ओपन झाल्या, धंदा अजून वाढणार. फायनान्शियल ऍक्टिव्हिटी खूप जास्त निगेटिव्ह आहे. 3,000 जवळपास 4,000 कोटीवरनं डायरेक्ट जम्प 98,000 करोडचं काय केलं त्यांनी निगेटिव्ह, म्हणजे तेवढे पैसे खर्च केले फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीमध्ये. फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की लोन रिपे करणे. ठीक आहे, लोन घेतलं की ते पॉझिटिव्ह, लोन रिपे केले, इंटरेस्ट रिपे केले की ते निगेटिव्ह. म्हणजे यांनी खूप सारे लोन रिपे केलेत. त्यामुळे काय झालंय की त्यांचा जो इंटरेस्ट देणं असतो तो कमी झालाय. आता काही लोक म्हणतील सर बँक आहे, बँक कधी लोन घेते? अरे बँक लोन घेते ना, बँक स्वतः थोडं पैसे आणतं, बँक आपल्याकडनं पैसे घेतं, लोन देतं कॉर्पोरेट्सला, बरोबर. तसं बँकला पण पैशाची कमी असते तर बँक काय करतं, आरबीआयकडे जातं, दुसऱ्या बँकिंगकडे जातं, भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे, हे लोकांकडनं काय करतं, लोन घेतात, त्यांना काय करतं, इंटरेस्ट पे करतं. तर त्याचा त्यांनी इंटरेस्ट पे केलेला आहे, तर त्यामुळे त्यांची लायबिलिटीज कमी झाल्या. लायबिलिटी कमी झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट कमी पडलं, ऑटोमॅटिक डेट टू इक्विटी रेशो सुधारला. त्यामुळे फरक काय पडला की प्रॉफिट जो आहे तो आपल्याकडेच राहिला. जो पैसे बाहेर चालले होते ते बँकेने आपल्याकडेच वळवले, त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आणि त्यामुळेच ते डिव्हिडंड देऊ शकलेत. खूप जास्त बोललो मी, पण हे गरजेचं होतं. तर 21,000 कोटीच्या जवळपास त्यांना पॉझिटिव्ह आहे, बिकॉज हे प्लस मायनस होत राहतं. इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट आहे की ऑपरेटिंगमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह आहेत फायनान्सिंग, विच इज गुड थिंग. इन्व्हेस्टिंगमध्ये थोडं अजून केलं असतं ते चाललं असतं, फरक नाही पडत आहे. आता आपण याच्या प्रमोटर होल्डिंगचं ठीक आहे, काही इश्यू नाही त्याचं. इयर फॉरेन इन्व्हेस्टरची जर आपण होल्डिंग बघितली याच्यामध्ये तर ऑगस्ट 2025 मध्ये सेम मेंटेन आहे, सगळ्यांची मेंटेन आहे. म्हणजे कोणी याचे स्टॉक जास्त विकले नाही आहेत, होल्डिंग करून आहेत. आपल्या DISनी पण ठेवले, आपल्या म्युच्युअल फंडची पण होल्डिंग चांगली, पब्लिकची पण होल्डिंग चांगली वाढत चालली आहे. म्हणजे लोकांनी खरेदी केलेला स्टॉक आहे. जर आपण आपल्या टेक्निकलवर आलो तर एक चांगला ट्रेंडिंग स्टॉक आहे, पण प्रॉब्लेम झाला आहे की काही दिवसांमध्ये की आता हा लोअर लो पॅटर्न फॉलो करायच्या मूडमध्ये आहे. तर हा कुठपर्यंत येऊ शकतो तुम्हाला सांगतो. मी याचा हिंदी व्हिडिओ पण बनवला आहे, त्यात थोडासा सेम ॲनालिसिस येईल. काही लोकांनी दोन्ही व्हिडिओ बघतात, त्यांना रिपिटेटिव्ह वाटतं, तर आता काय करणार, दोन्ही लँग्वेजमध्ये बनवतो, त्यामुळे होतं. 980 रुपयाच्या वर बाय करायला, ठीक आहे, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, जर हा खाली पडला, ही लेवल तोडली, फॉर एक्झाम्पल 930 940च्या खाली गेला तर खूप काळ तुम्हाला खाली दिसेल. ही ट्रेंड लाईन हा फॉलो करणार आहे जर लोअर लो पॅटर्नमध्ये गेला तर. आता त्याला स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी ॲटलिस्ट हे स्ट्रक्चर इथं ब्रेक करावं लागेल. 980ला खरेदी करू शकता. फार मोठं टार्गेट नाही आहे, 1020चं किंवा 1010चं टार्गेट आहे, 30 पॉईंटसाठी करावं लागेल. जर ऑप्शन ट्रेडर असाल किंवा ऑप्शन सेलर असाल, पहिले सेलर सांगतो, तर कॉल सेलिंग सगळ्यात ब्युटिफुली होईल इथं. ठीक आहे, पुढच्या एक्सपायरीची विका 30 ऑक्टोबरचे वगैरे चांगलं मिळेल, कारण मार्केट चांगलं बेरिश आहे. आणि एखादा OTM कॉल विकत घेऊन टाका, चालेल, प्रॉफिट होणारच आहे याच्यामध्ये. ठीक आहे, फार काय लॉस नाही आहे. जर तुमच्याकडे HDFCचे स्टॉक्स असतील, खूप लोक करत नाही आहे, खूप लोकांना माहितीच नसतं. खूप लोक नुसतं आपण पोर्टफोलिओ घेऊन ठेवतो आणि ते आयुष्यभर त्याच्यावर आपण हे करतो. अरे ते जे तुमच्याकडे ब्रोकरकडे पडलेत ना शेअर, ते ब्रोकरकडे पडून काय उपयोग नाही त्याचा. ते जर अंडर व्हॅल्यू चालले तुमचे तर फायदा काय. किंवा तुम्ही समजा हा 200 रुपयाला घेतलाय, समजा अजून करा 200 रुपयाला घेतलाय, आता हा तुमचा चांगला प्रॉफिटमध्ये चाललाय,
तर एक तर प्रॉफिट बुकिंग करून प्रॉफिट घेऊ शकता, पण जर ठेवायचा पण आहे आणि हे जे ड्रॉडाऊन्स येतात खाली मार्केटमध्ये ह्याच्यातनं पण पैसे कमवायचे तर करू शकता ना. आपण भाडं कमवू ना याच्यातनं. कसं कमवायचं भाडं, की M2M घ्यायचं, म्हणजे ब्रोकरकडनं मार्जिन घ्यायचं. आता समजा तुमच्याकडे 10 लाखाचा माल आहे, 10 लाखाचा HDFC बँक पडलेला आहे, तर 10 लाखचे 10 लाख तो देणार नाही तुम्हाला, तो तुम्हाला 70-80 लाख 70-80% म्हणजे 7-8 लाख 6 लाख 7 लाख तुम्हाला मिळेल. त्याच्यावर जे काय त्याचा रेशो असतो ब्रोकर टू ब्रोकर ते फरक पडतो, स्टॉक टू स्टॉक ते फरक पडतं. तर 7-8 लाख रुपये घ्यायचे आणि OTM मध्ये जायचं. ठीक आहे, OTM साठी तुम्ही आमची ट्रेडिंगची सिरीज बघा, ज्यांना माहित नाही OTM ऑप्शन चेनमध्ये दाखवतो तुम्हाला. पुढच्या महिन्याचा आता हे काय एक्सपायरी जवळ आली म्हणून त्याची अमाऊंट नाही आहे. 1950 चाललाय ना, 1000च्या वरचा कॉल सेल करून टाका, 7 रुपयाला मिळणार तुम्हाला. आणि याचं जर हे काय 7 रुपये, हे बघा 7 रुपये प्राइस आहे. जर तुम्हाला ही याच्यात मार्जिन जास्त लागणार असेल कॉल सेलिंगला तर काही नाही, OTM मध्ये 3 रुपयाचा अजून घेऊन टाका. जो डिफरन्स आहे तुमचा प्रॉफिट होऊन जाईल. आणि पैसे कोणी दिले? कोणीच नाही दिले, पैसे तुम्हीच दिले. 10 लाख रुपयाचा माल तुम्ही घेतलाय, 6 लाख रुपयाचं मार्जिन मिळालं, त्याच्यावर काय माझ्यामध्ये 3-4 लॉटचं सेल व्हायला काय अडचण नाहीये. जे काय ते बघा तुमच्या ब्रोकर बरोबर. ठीक आहे, तर त्यामुळे असं करून भाडं कमवू शकतो. म्हणजे मार्केट जरी पडलं, आपल्या स्टॉकची व्हॅल्यू जरी पडली तरी आपल्याला आपल्या इन्व्हेस्टेड केलेल्या पैशावर पण आपल्याला भाडं मिळतं. हे गरजेचं आहे ना, नाहीतर नुसतं ते ठेवून उपयोग काय, मग घेतलं कशाला ते. आपण एखादी जागा विकत घेतो, ती जागा आपण तशीच पडू देतो का, त्याची व्हॅल्यू वाढेल, आपण तिला भाड्याने देतो, त्याने आपल्याला एक रेग्युलर इन्कम मिळतो. ते सांगतोय तुम्हाला इथे. कॉल सेलिंग करू शकता. ठीक आहे, ऑप्शन बायर जे आहेत त्यांच्यासाठी एवढी गुड न्यूज नाही आहे. कॉल साईडसाठी त्यांना थांबावं लागेल आणि खूप रिस्की ट्रेड असेल कॉल साईडला. ही लेवल जो पण तुटत नाही, 920च्या खाली येत नाही, 930-920च्या खाली येत नाही, तोपर्यंत पुटचा विचार करू नका. आणि एक लक्षात घ्या, ऑप्शन बायला θ-DK ऍप्लिकेबल असतो. ठीक आहे, आज जर ऑप्शन बद्दल का बोलतोय स्टॉकमध्ये जास्त कर, सकाळी ऑप्शनची व्हिडिओ बनवले रील्समध्ये, त्यामुळे डोक्यात तेच चाललं की θ बद्दल सांगायचं आपल्याला. तर गरजेचं आहे ना, आपण पूर्णपणे बोललं पाहिजे. तर हा लोअर लो पॅटर्न फॉलो करत गेला तर पुट बायरचा फार इन्कम नाही होत. म्हणजे एक सडनली मोठी कॅन्डल तुम्हाला कमवून देईल, पण एकदम स्लो कंटिन्यू होत राहिलं, म्हणजे एकदम असा वर गेला खाली गेला वर गेला खाली गेला होत राहिलं, तर ते तुम्हाला फार काय त्याच्यामध्ये मिळणार नाहीये. ठीक आहे, तुम्हाला काय असं हे होणार नाही की म्हणजे आता आय डोंट नो हाऊ टू राईट इसमें. एक मिनिट हा मार्क. ओके, समजा हा असा करत गेला, हे बाबा चल असा हा तुमचा खाली जात राहिला. ठीक आहे, काय होणार आहे या सेक्शन मध्ये, कोण पैसे कमवणार आहे? फक्त एक पैसे कमवणार, त्याचं नाव आहे ऑप्शन सेलर. फ्युचर शॉर्ट करणारा आपण पैसे कमवणार नाही, फक्त ऑप्शन सेलरला त्याचे पैसे मिळणार. हे लक्षात घ्या. ऑप्शन जर बायर असाल तर तुम्हाला क्विक मुवमेंट पाहिजे ना, तर तुम्हाला कसं लागणार? ठीक आहे, तुम्हाला हे अशा मुवमेंट्स नको, तुम्हाला कशा मुवमेंट्स पाहिजे त्या केसमध्ये, की असं गेलं ठपकन पडलं खाली, मग खाली गेलं असं पाहिजे ना, किंवा मग असं जाऊन असं गेलं साईडला. तर या मुवमेंटमध्ये आपण पैसे कमवतो. इथं असतो आपला ऑप्शन बायरचा गेम, बरोबर. तर ऑप्शन बायरला म्हणजे पुट जो बाय करेल, इथे पी जो बाय करेल ऑब्विसली इन द मनीवाला, त्याला फायदा होईल. पण जर असा साईडवेज गेला तर तो आपल्याला फार काही पैसे कमवून देणार नाही. त्यामुळे बी केअरफुल एकदम. सेलिंगकडे जर बघितलं 1-2 लॉटमध्ये चांगले पैसे मिळतात, एक रेंट आपण चांगलं कमवू शकतो जर तुमच्याकडे पोर्टफोलिओ असेल तर. बाकी जर तुमच्याकडे इक्विटीचा पोर्टफोलिओ आहे तर माझं म्हणणं असं असेल की ॲटलिस्ट विका, थोडा प्रॉफिट घ्या, काही पोर्शन तरी प्रॉफिट घेतला गेला पाहिजे. कारण जर या लेवल ब्रेक होत आहेत, ठीक आहे, 930-920 त्यांनी काढला तर तो तुम्हाला अजून स्वस्त मिळणार आहे, नंतर परत विकत घेऊ, काय मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, मग आय थिंक बास आहे या व्हिडिओसाठी. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, एखाद्या नवीन स्टॉकबद्दल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि कमेंट करून सांगा की काही तुमचा प्रश्न असेल या स्टॉकबद्दल किंवा कुठल्या नवीन स्टॉकबद्दल, तुमच्याकडे एखादा पोर्टफोलिओ आहे त्याचं काय करायचं हे पण आम्हाला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.